समाजकार्य न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा। जांभळी गावाची कन्या अपूर्वा पाटीलचे यश आजच्या तरुण तरुणींना प्रेरणादायक ठरेल। उद्यान पंडित गणपतराव पाटील। जांभळी गावाची कन्या कुमारी अपूर्वा पाटील हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामध्ये क्लास 1 अधिकारी परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल जांभळी गावाच्या वतीने तिचा सत्कारावेळी उद्यान पंडित गणपतराव पाटील बोलत होते। ते पुढे म्हणाले, आजच्या तरुण तरुणींनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करून आपलं करिअर अपूर्वा पाटील सारखे तयार करावे। अपूर्वा पाटील हिने मिळवलेल्या यशाची प्रेरणा घेऊन आपले जीवन व्यवस्थित घडवावे असे आवाहन केले। तसेच श्री मयूर योगिता जयसिंग शेळके सहाय्यक वन अधिकारी सांगली विभाग यांच्या उपस्थितीत उद्यान पंडित गणपतराव पाटील यांच्या हस्ते अपूर्वा पाटील हिचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। जांभळी गावाची कन्या कुमारी अपूर्वा पाटीलने महाराष्ट्र लोकसेवा परीक्षेमध्ये यशस्वीरित्या यश कमावल्यामुळे जांभळी ग्रामस्थ, विविध सहकारी संस्था, तरुण मंडळे यांच्या वतीने ओपन जीप गाडीतून भव्य अशी मिरवणूक काढून कुमारी अपूर्वा पाटीलचा सत्कार करण्यात आला। यावेळी जांभळी ग्रामपंचायत सरपंच सौ अनुजा कोळी, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, शेतकरी विकास सेवा सोसायटीचे चेअरमन दिलीप पाटील, अप्पासाहेब उर्फ सारे पाटील सेवा सोसायटीचे संचालक के.आर. चव्हाण, रायगोंडा पाटील नारायण गायकवाड, राजगोंडा पाटील, राजू पाटील, दिलीप उर्फ पिंटू पाटील, विविध सहकारी संस्थेचे पदाधिकारी, तरुण मंडळ यांच्या वतीने कुमारी अपूर्वा पाटील हिचा सत्कार करण्यात आला। यावेळी जांभळी गावातील प्रतिष्ठित नागरिक, मान्यवर, विविध संस्थांचे चेअरमन, मंडळाचे पदाधिकारी यांच्यासह गावातील महिला, तरुण तरुणी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। या कार्यक्रमाचे स्वागत ज्येष्ठ नागरिक श्री बाबूगोंडा आप्पा पाटील यांनी केले। सूत्रसंचालन आप्पासाहेब उर्फ सारे पाटील हायस्कूल जांभळीचे श्याम पाटील सर यांनी केले। समाज कार्य न्यूजसाठी जांभळीहून दत्तात्रय कदम। नगर परिषदेमध्ये कर निर्धारण अधिकारी म्हणून माझी निवड झाली। तर सांगायचा मुद्दा हा की जेव्हा तुम्हाला अपयश आलं असतं, माझ्या बाबतीत हे आहे की म्हणजे असं म्हणतात की यशाला अनेक बाप असतात पण अपयश हे पोरकं असतं, पण माझं अपयश कधीच पोरकं नव्हतं। कारण माझ्या कुटुंबाची साथ, माझ्या काकांची साथ, माझ्या मित्रपरिवाराची साथ, माझे मित्र दीपक माने, स्नेहल माने यांची साथ मला कायम लागली। आणि ते एकच वाक्य म्हणणार की तू फक्त लढ, तू फक्त अभ्यास कर, आपण बघू पुढं काय होतं। तर मला असं सांगायचं की तुम्ही तुमच्या मुलाला जर तुम्ही एका ध्येयाकडे नेण्यासाठी जर म्हणजे तुमचे स्वप्न असेल तर त्यांना आलेल्या अपयशामध्ये तुम्ही कधीच त्याची साथ सोडू नका। मी आतापर्यंत 15 मुख्य परीक्षा दिल्या। माझ्या मुख्य परीक्षेमध्ये माझे रिझल्ट थोड्या मार्क्सने राहत होते, पण माझ्या घरातल्यांनी कधीही मला विचारलं नाही की तुझा रिझल्ट का गेला, तू अभ्यास करत नाहीस का, हा प्रश्न माझ्या घरातल्यांनी एकदाही नाही विचारला। तर मला असं वाटतं की तो जो विश्वास होता तो मी तयार केले। तुम्ही तुमच्या मुलांनी आणि पालकांनी त्यांच्यामध्ये तसा विश्वास असला पाहिजे। आणि मला अजून एक वाटतं की मी पालकांना मार्गदर्शन करताना एकच म्हणेन की तुम्ही तुमच्या मुलाला किंवा मुलीला समान संधी द्या। म्हणजे मुलगी आहे म्हणून अजिबात भेदभाव करू नका।